निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांना शक्ती प्रदर्शन करीत ताकद दाखविण्यासाठी सासगावचे उपसरपंच अजित देशमुख यांचा वाढदिवस साजरा होणार. मंत्री अदितीताई तटकरे यांची राहणार उपस्थिती. काही दिवसांवर पंचायत समिती निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपापल्या परीने तयारी करीत असताना आतकरगाव पंचायत समिती गणातून इच्छुक असलेले उमेदवार आणि सासगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित देशमुख हे आपल्या पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार आहेत. ते कोणत्या पक्षातून ही निवडणूक लढविणार हे स्पष्ट नसले तरी निवडणूक लढविणार हे नक्की झाल्याने त्यांनी मतदारांना एकत्र करीत आपला प्रचार सुरू केल्याची चर्चा सध्या आतकरगाव परिसरात होत आहे. याचाच एक भाग म्हणून कधीही आपला वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा न करणारे अजित देशमुख यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सासगाव सारसन रस्त्यावरील SP फार्म येथे सोमवारी संध्याकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व पक्षीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाला विशेष करून राज्याच्या मंत्री अदितीताई तटकरे याही शुभेच्छा देण्यासाठी येणार आहेत. तर हा कार्यक्रम कोणत्याही राजकीय हेतूने आयोजित केला नसल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले आहे. मात्र हा वाढदिवस आनंदाने साजरा होणार हे मात्र नक्की असले तरी कुठेतरी निवडणुकीच्या तोंडावर मतदारांची जमवाजमव आणि आपला उमेदवाराचा प्रचार व्हावा या दृष्टिकोनातून हा खटाटोप असल्याचे दिसत आहे. त्यातच या कार्यक्रमातून विरोधकांना दाखविण्यासाठी अजित देशमुख शक्ती प्रदर्शन करणार असल्याची चर्चा सध्या परिसरात होताना दिसत आहे. असे असले तरी कधी नव्हे ते आता अजित देशमुख यांचा वाढदिवस साजरा होणार असल्याने देशमुख यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर हा वाढदिवस अगदी अनोख्या पद्धतीने आणि मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहोत असे वक्तव्य पत्रकार बाबू पोटे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले आहे. आमची जी सासगाव ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच अजित देशमुख यांचा सोमवारी म्हणजे 15 तारखेला वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आम्ही एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे त्यांचे भाऊ आहेत, आमचा संजू असेल, रामू पाटील असेल, आम्ही पक्षविरहित तो कार्यक्रम आहे. पक्षाचा कुठलाही बॅनर वापरलेला नाही, कारण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच खरं तर तो कार्यक्रम करतो आहे. कारण त्यांच्या पत्नी पंचायत समितीच्या उमेदवार असणार आहेत आणि त्या अनुषंगाने योग आला आहे. तर योग आल्यामुळे मग आपण तो कार्यक्रम करतो आहे. आपल्या राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती ताई तटकरे त्या कार्यक्रमाला येण्याची शक्यता आहे. म्हणजे आमचे तसे प्रयत्न सुरू आहेत, ते येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे, मग राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे असतील, RPIचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड असतील, भाजपचे तालुकाध्यक्ष सनी यादव असतील, ठाकरे गटाचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे असतील, शेका पक्षाचे तालुक्याचे प्रमुख किशोरभाई पाटील असतील, खालापूरचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम असतील, असे वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. आणि डॉक्टर सुनील पाटील जे आता विद्यमान उमेदवार होते खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाचे, त्यांचा एक फार्म हाऊस आहे सारसन आणि सासगावच्या मध्ये, ताकईमध्येच आहे ते, पण सारसन सासगाव रस्त्याला एक SP फार्म हाऊस आहे. त्या ठिकाणी आपण तो कार्यक्रम घेतो आहे. सोमवारी संध्याकाळी 7 वाजता तो कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला सगळ्यांना तुम्हाला आमंत्रण पण आहे, तुम्ही सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला यायचं आहे. आपण स्नेहभोजनाची सुद्धा व्यवस्था केली आणि वाढदिवसाचा एक चांगला कार्यक्रम आम्ही प्लॅन केला आहे आणि त्या पद्धतीने तो जो काही कार्यक्रम आहे तो लोकांपर्यंत जावा, कार्यक्रमाचं जे काही नियोजन ते लोकांपर्यंत जावं म्हणून तुम्हाला सगळ्यांनी इथं बोलावलेलं आहे. आणि आमची तयारी सुरू आहे. 2-3 दिवस आम्ही सगळे काम करतो त्याच्यावरती आणि तयारी सुरू आहे आणि एक चांगला वाढदिवसाचा कार्यक्रम अजित देशमुख यांचा करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. आणि त्या दृष्टीने आता आम्ही जरी इथं प्राथमिक 3-4 लोक दिसत असलो तरी सासगाव ग्रामपंचायती हद्दीतील म्हणजे आमचे जे काय ढेकू असेल, सासगाव असेल, सारसन असेल, ही जी काय 3 गावं आहेत आमच्या ग्रामपंचायत, त्यामधली जवळजवळ प्रमुख जी काय तरुण मंडळी आहेत, तरुण जी काय मुलं आहेत, ती सगळी काम करत आहेत. वेगवेगळ्या त्यांच्या पद्धतीने योगदान देण्याचा प्रयत्न आहे. एक चांगला वाढदिवस व्हावा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आहे, पण एक चांगला वाढदिवस व्हावा अशी आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे. एकतर आचारसंहिता सोमवारी लागेल अशी शक्यता आहे, असं म्हणजे त्यामुळं जर लागली समजा तर मग आपल्याला कार्यक्रम करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आपण वेगळे कुठले उपक्रम राबवत नाहीत, फक्त म्हणजे आमच्या पंचायत समितीची निवडणूक लढवायची, त्यामुळे पंचायत समितीची जी काही गावं येतात त्या गावातल्या प्रत्येकाला
कसं बोलवता येईल त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि त्यांच्याशी संवाद पण होईल, आमचा एक स्नेहमेळावा पण होईल, स्नेहभोजन आहे संध्याकाळी. त्या अँगलनी उमेदवारसुद्धा आमचा लोकांपर्यंत जाऊ शकतो आणि एक संवाद होऊ शकतो, म्हणून आपण तो कार्यक्रम करतो आहे. बाकी त्याच्यामागे काही वेगळा हेतू नाही. अजित देशमुख गेली 20 वर्ष ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. उपसरपंच म्हणून त्यांची 3री टर्म आहे. लोकांशी कनेक्ट असलेला एक कार्यकर्ता आहे, जमिनीवरचा माणूस आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीने अजित देशमुख कधीच वाढदिवस करत नाही. जनरली वाढदिवस असला की ते सावंतवाडीला कुठलं मठ ते टेमी स्वामींच्या मठात दर्शनाला दरवर्षी जातात. मी पण 2-4 वेळा त्यांच्यावर गेलो आहे. यावर्षी सुद्धा त्यांचं तसं प्लॅनिंग होतं, पण मी थोडासा आग्रह केला की आपण आणि आम्ही काही लोक एकत्र बसलो आणि आग्रह केला की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस होतो, आपण तो जरा साजरा करण्याचा प्रयत्न करू. ते त्यांचा अजित देशमुखाचा ठाम या सगळ्या गोष्टीला विरोध होता, परंतु आम्ही त्याला आग्रह केल्यामुळे 1-2 दिवसापासून परवापासून खरं तर आम्ही याच्यावरती काम करतोय. आदिताईंशी काल संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण ताई काल विधान भवनात असल्यामुळे फार संपर्क झाला नाही. काल रात्री उशिरा त्यांच्याशी बोलणं झालं आणि आता सुद्धा सकाळी बोलणं झालं आहे. कन्फर्म ते येतील अशी माहिती आहे आणि ताई आल्या तर 4 चांद लागतील असं वाटतंय आम्हाला. पण मला